बघू शकता अग्निशामकवाले पण आलेले आहेत. बघू शकता पब्लिक किती जमा झाले. मित्रांनो आज जरा वेगळाच ॲडव्हेंचर आहे. आपण चाललेलो आहे रॉड ड्रिल घेऊन मासे पकडायला. नाही तर दोन वयस्कर माणसं आहेत जे नदीच्या मधोमध अडकलेले आहेत. एक देऊळ आहे नदीच्यामध्ये देवगावला, त्या देवळामध्ये अडकलेले पूजा करायला गेले. ते 3 दिवसापासून अडकलेले. तर त्यांना तिथं जेवण पोचवायचं आहे आणि तिथं दोर पोचवायचे. तर आपण रॉड आणि रीलच्या मार्फत तिथं लाईन फेकून त्या लाईनला दोर बांधून दोर तिथं पोचू आणि त्यांना जेवण पण पोचू. बघूया आपण सक्सेस होतो का. आज नवीनच ॲडव्हेंचर आहे. सो बघूया. व्हिडिओ एंड परत बघा. व्हिडिओ खूपच रोमांचक होणार आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर चॅनलला लाईक केला, व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. सो पुढचं डायरेक्ट स्पॉटवर आपल्या मित्रांनी आपल्याला कॉल केला होता, तो जाऊया. बघू शकता अग्निशामकवाले पण आलेले आहेत. पण ट्राय करू काहीतरी आयडिया करू. रॉड ड्रिलने फेकता येते का बघू तिथं. तर आपण शिष्य आणले होते थोडे. एक रस्सीचा पण आडवच कर. तो आपण आणले होते थोडे शिष्य, बघू शकता वेट या. आणि एक रस्सीचा बंडल पण आणला, तो राजाकडे दिला आहे. आपण रॉड ड्रिलीचा आपण जोडून घेऊ. आपलं फिशिंगचा सेटअप कधी काम आहे. राजा आपला मित्र, बरीच मित्रमंडळी इथे जमले गाववाले आपले देवगावचे. देवळाच्या मुरबाडचा देवगावचं घोडेश्वर मंदिर आहे शंकराचा. तिथे काही लोक पूजा करण्यासाठी आले होते 2-3 दिवसा पहिले. आणि अचानक पूर आल्यामुळे तिथे माणसं अडकल्यात. त्यांना खाना पोचवायचं काम करायचे. पण जुगाडाचं आहे का, पाणी एवढा वाहतो तिथून टाकायचा. आपण रॉड ड्रिलनी प्रयत्न करू तिथं फेकायचा. तो प्रयत्न सक्सेस होतात, यशस्वी होतात का बघूया. नाही तर मग गेला नाही. राजा लाईफ जॅकेट घालून तिथं डायरेक्ट पाऊस जाणार आहे. बघू. व्हिडिओ एंड परत बघा. रस्सी काय टाकू. येऊन गेला दोन्ही घेत म्हणलं जाऊ दे म्हणून येऊन गेला हराभरच जाता येईल. डबल दिसा नाही का लावतात ते पटकन असं डबलच लावा ना. एक एवढा जाईल लय जड येतो तिथं. जर कुठं जर नाही जात पेटाची माहिती आहे ना त्याला. चप्पल ठेव माझी, जाईल वाहून. सर वाजलो ना. धरा बघते तिथं. काम करतात. गेली तिकडं. गेली रस्सी गेली तिकडं. त्यांचं लक्ष नाही. तिकडे आली बघ ना. जोरात आवाज दे ना. रशी आली. अरे त्या झाडीत पडले. झाडी बाबा ती रस्सी धर. हा वरती झाडी हा तिथं झाडीमध्ये पडले वरती बघ. आयला काय बोलू याला आता. अहो रशी आली. कोंबे. रशी अशी समोर. अरे पाण्यात जाईल तर मग परत मोडून त्याला. पटकन जाणार वरती. निघून येणार आहे त्या. त्यांच्याकडे मोबाईल नाही का. बघा तिथं रशी आले. तिला दुरून रोप आणलाय ना, रोप लावू आपल्याला. एक काम कर, सफेद कपडा आहे का, सफेद रशी कपडा. आले बघा. अशी रशी आले. रशी आहेत फेकले तेव्हा आले. गुंडा घेतले बघा समोर बघ. खाली तिथं काय व्हायला लागलं. तिथे तज्ञ पाठवायला लागल आपला. जोरात आवाज दे ना. गावात मी डुबाचो. तिकडे आले बघा. चालेल
अरे त्यांना समजतच नाही. यारचा आवाज दे. दिसतोय का बाबा? दिसतोय का या? पकड. अरे आवाज नाही रे जात त्याला बाहेर रे. अरे दिमाग करा कर 3 बार फेका उनको दिख रहा नहीं. हर्षा आवाज दे. हर्षा आता कपडा बांधल्यावर नाही जाणार रे. हर्षा आवाज दे बाबाला. त्या दिसतंय का विचार. बाबा आवाज येतो का? या रस्सी रस्सी येईल बा, रस्सी आली ना, येईल फेकतो रस्सी. छोटा माईक पण नाही कोणाकडे. इकडे लक्ष दे, लक्ष दे इकडे. तू वरती चाललाय. बाबा बस 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 थांब तिथंच. रस्सी रस्सी येईल बा, रस्सी थांब जरा. जाईल बा, तिकडे मार. लक्ष दे, लक्ष दे, लक्ष दे. तिकडे जाऊ दे आता. ए, ए. बाबू समजा रे बघ. तिथं थांब, तिथं थांब. लक्ष दे, लक्ष दे. तिथं थांब. लाल मोठ दाखवा ना बाबाने घेऊन यायची. हा थांब. कोणी बोलला का? हर्षाने आवाज तू सांगायला. बाबा फेकले बघ वरती, बघ वरती. डोक्यावरती माग ये बघ ना. त्या इथलं बघ, त्या इथलं. यायला कोंबी आहे का रे. त्या बाजूला, त्या बाजूला. माग जा. यायचा. वरती वरती गेले, वरती. आहा, वरचा वरचा वरचा. 1 मिनिट त्या बाबाला तिथूनच असं वरती चालवून सांग ना. तिथून त्या साईडून. इकडं मागच्या मागच्या खालच्या खालच्या. एकानेच कोणीतरी करा ना, मग त्या बाबाला समजा. मागाशी बोलत आत नाही वरती जातो. हा जा, सरळ जा. लक्ष आहे बघ. हा पाय गेली, पाय गेली, पाय गेली. लाल कपडा आहे बघ. ए बाबा थांबा, थांबा, थांबा. पाय गेली, पाय गेली, पाय गेली. असा हातामध्ये फिरव. धरून ठेव, धरून ठेव. रशीला बांधणार त्यांना खेचता नाही येणार. ही मोठी रशी त्यांना तिथे देऊ. तिलाच बांधणार. अशी बांधणार आहे. किती संपल का? ही मोठा हे जाऊन दे ना त्यांना तिथं. बरोबर दे. यालाच बांधून देतो. या रशीला बांधतो. बांधा इलाच बांधा. जाईल तिथपर्यंत एवढी परत जाईल ना. थांब थांब थांब. सगळी कॅचायला लागणार ना तिकडं. सगळी कॅचायला लागणार ना मंदिरापर्यंत. त्यांना समजा ही सगळी कॅचायची सोडून गाणी वाटतील दिसली पण आता ते गेलं गवशी ती लाल होता ना त्यामुळे त्यामुळे 2 टाइम 3 टाइम ते मनी भेटला मला पण दिसत नाही दिसला तो लाल बांधला म्हणून त्यांना दिसलाय. आता लाल बांध. बाबा खेच खेचा खेचा बाहेर जा. हा खेच. हा रशी थोडा. हा खेच. हा बरोबर आहे. खेचा रशी. बरोबर आहे, बरोबर आहे. हा खेच. आधा रस्ता, अर्धा रस्त्याला बांधा.
खाऊ म्हणता का रस्त्यात थोडं याला नको बांधू या नका मी या मोठ्या रशीला बांधू मोठीला बांधू नको नको आता नको नका तिथं अरे खाली घेतली तर जाईल ते अरे ही सत्ता याला काय पाण्याच्या याच्यात लोड होईल बाण आता धीरज बाण धीरज बाण तू बाण पोचली पाहिजे नंतर बाण कमी पडेल जमा करता घेतलाय झाडाला बांधली म्हणजे झाडाला हा बरोबर थांब 1 मिनिट पाण्याची बॉटल पाणी आहे ना नदीत पेतील ना फोन बिन काय नाही टांगून गेला पाहिजे हे बाबा अडकलेले आहेत मंदिरामध्ये महाराज त्यांना नदीच्या त्या साईडला खाऊ पाठवतात राजाभाई भुसारी मी स्वतः मुस्तकीम सय्यद महाराजांना जेवण पाठवतो त्या साईडला धीरजभाई पात्रे आहेत राजाभाई भुसारी आहेत देवगावकर आहेत मी बांधतो ते राजा ऐक मी बांधतो आतला पॉइंट दे जातो त्या पोलला बांधा सांगायचं द्वारा पोचल का तिथपर्यंत मग जाईल ना लांबी फायनली झालेला होईल झाडाला बांधा मग इकडे बघू कसं बांधायचं तुझा आवाज मोठा आहे त्याला सांग झाडाला राहू दे वडापाव रात खातील ते पाणी पितील नदीचा सरपंच द्या लवकर ही बांधायला जागा कुठे यातला पण येईल आता यांना तो फायनली आपण खाऊ पोचवलाय जेवढाच पोचलेलं त्या बाबांकडे बघू शकता वरती माणसं आहेत तिथं आणि दोरबीर पण पोचवलाय त्यांना काय ऐकायला येत नाही वय पण आहे त्यांचा त्यामुळे जरासं ते कन्फ्यूज झालं रस्सी टाकलेली परत सोडली त्यांनी त्यांचा खाऊ त्यांच्याबरोबर पोचलाय सो आपण पर्याय करून त्यांना काढूच सो बघूया नदीला पूर पण जबरदस्त आला आणि पाऊस पण परत भरून आलाय सो बघू शकता प्रयत्न चालू आहेत त्यांचे पण आणि बाकी मित्रांनी पण मदत केली भरपूर आता गाव जमा झालंय बघू शकता त्यांना आपण जेवण पोचवलंय आपला मित्र पण आलो आपण दोरबीर लावून ठेवलाय थोडा पाणी कमी झालं होतं जाऊ आता गेलो तर थोडी एक मित्र आपला थोडा पाण्यात वाद गेला परत तो बाहेर आला रिस्क आहे जाण्यात थोडा वेळ पाणी कमी झाल्यानंतर परत आपण जाऊ फायनली रस्सी पोचलेली आहे दोर पण पोचलेला आहे आता आपले काही मित्र इथं थांबल्यात आपण जाऊ घरी जरा मुलींना पण न्यायचे आपल्याला क्लासवरनं आणि ते काका दोघं जे होते ते देवळामध्ये त्यांना पण जेवण पोचलं ते जेवायला गेलं दोर पण पोचलं सुखरूप आपला रॉ ड्रिलचा गेम सक्सेस झाला रॉ ड्रिलने मित्रांनो फक्त मासेच नाही पकडता येत तर कोणाला जेवण पण पोचवत येतो आपत्काळी टायमाला तर नदी पण बघू शकता तिथे वाहून सो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ॲडव्हेंचरमध्ये आजचा ॲडव्हेंचर जरा जबरदस्त होता आहे आपला ब्लॅक रिव्हर रॉड याची गाईड बघू शकता खूप मोठे त्यांनी कास्टिंग पण खूप लांब होते आणि आपली रील शिमानोची
तो ब्रँडेड सेटअप आहे. याच्याने आपण नदीमध्ये पुरामध्ये गुंतलेल्या 2 माणसांना अन्न पोचवले आणि त्यांना दोर पोचून त्यांना परत आणण्याचा उपाय केला या रॉडमुळे. सो तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघाच या रॉडची गंमत. रॉड अँड रीलने फक्त मासेच नाही पकडता येत, तर कोणाचा जीव पण वाचवता येतो आणि कोणाला अन्न पण पोचवता येतो. सो व्हिडिओ एंड परत बघा, तुम्हाला गंमत बघायलाच भेटेल. आणि हे असे सेटअप चांगले चांगले सेटअप आपल्या दुकानात भेटतील. धीरज फिशिंग ॲडव्हेंचरमध्ये आपल्या दुकानाचा बोर्ड पण बाहेर लावला आहे, मुरबाडमध्येच आहे. सो जरूर व्हिजिट द्या. धन्यवाद मित्रांनो.